अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका. तर अभिजित सरांची निवड कधी झाली आणि अभिजित सरच हा रोल उत्तम प्रकारे साकारू शकतात, हे तुमच्या मनात कधी आलं? मी अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं की संपूर्ण हे जे कुटुंब आहे शिवराज अष्टकाचं, ते सगळे मिळून या पद्धतीचे सगळे निर्णय घेतात. कारण हे काही कुठलं आता आमच्यासाठी प्रोफेशनल व्हेंचर नाही राहिलेलं. हे एक मिशन आहे या संपूर्ण टीमसाठी. शिवराज अष्टक म्हणून 6व्या चित्रपटावर आपण उभे आहोत. 2च चित्रपटांमध्ये या कार्याची संपूर्ती होणार आहे. तर त्यामुळे आता गेल्या 10 वर्षात आम्ही सगळेजण या पद्धतीने एकत्र आलेलो आहोत की शिवछत्रपती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची जी काही एक व्रत आम्ही घेतलं, ते सगळं आता पुढच्या पिढीपर्यंत पोहोचताना दिसतंय आपल्याला. लहान लहान मुलं गाणी म्हणतात शिवाजी महाराजांची. त्यांच्या शाळेच्या गॅदरिंगमध्ये मधल्या काळात जो एक जाणवत होता तुटवडा की भलतंच काहीतरी केलं जायचं, त्याच्याऐवजी शिवाजी महाराजांचे ऍक्ट्स त्या गॅदरिंग्समध्ये, त्या स्नेहसंमेलनांमध्ये त्याचे प्रसंग सादर केले जात आहेत. हे जे सगळं त्यांच्या आयुष्यात इन्स्टिल करायचा जो काही उद्योग आम्ही सुरू केला, तर तो पूर्णत्वाला जाताना दिसतोय. तर त्यामुळे आता ही जी नवीन कथा आपण सांगतोय, त्याच्यामध्ये एक तरुण चेहरा हवा असं आम्हाला सगळ्यांना वाटवतं. याचं कारण छत्रपती जेव्हा आग्र्याला गेले तेव्हा ते 36 वर्षांचे होते फक्त. आणि तर त्या 36 वर्षांचा तरुण हा रिलेट करायला सोपा आहे तुम्हाला मला, कारण तो आपल्या वयाच्या जवळ आहे. आणि किंवा महाराष्ट्रातल्या किंवा जगभरातल्या तरुणांना एक दिसणारा तरुण मुलगा आणि या तरुण मुलांनी एका मोठ्या साम्राज्याला दिलेली धडक, हे ते दिसायला हवं म्हणून कोणीतरी तरुण मुलगा असायला हवा असं सगळ्या चर्चेमध्ये सुरू झालं. आणि स्वाभाविकपणे सुभेदारपासून अभिजित आमच्याबरोबर आहे. त्याच्या अभिनयाचा वकूब, त्याची मेहनत करायची तयारी, डेडिकेशन आणि झुकून देणं त्या कामामध्ये, हे सगळं आम्ही खूप जवळून पाहत होतो सुभेदारपासून. त्यांनी सुभेदार केला आमच्याबरोबर, मुक्ताई केला, अभंग तुकाराम केला. काम छोटं असो किंवा मोठं असो, तो त्या भूमिकेला महत्त्व देऊन प्रचंड प्रमाणात मेहनत घेतो हे आम्ही पाहिलं होतं. त्यामुळे आम्ही मग थोडं आता एआयचा काळ आहे, मग एआयच्या तंत्रज्ञानाने त्याचा चेहरा बसतोय का त्या सगळ्याला, म्हणजे नुसतंच तो लाडका आहे ग्रुपमध्ये मग आपण त्याला छत्रपतींची एवढी मोठी भूमिका देऊया असं नाही केलं. एआयच्या माध्यमातून त्याचा चेहरा त्याच्यात वाटतोय का असं बघितलं पहिल्यांदा. मग सुरिंदरजी जे आहेत त्यांच्याबरोबर लुक टेस्ट झाला, समीर सरांची झाली, इनफॅक्ट 2-3 वेळा वेगवेगळ्या पद्धतीने झाली. पण अभिजितचं करत असताना जवळजवळ 7 ते 8 वेळा वेगवेगळ्या लुक टेस्ट झाल्या, जवळजवळ 10 म्हणायला पण हरकत नाही. आधी आमच्याकडे अवेलेबल साहित्य, मग प्रत्यक्ष सुरिंदरजींकडे जाऊन त्यांच्याकडे अवेलेबल असलेल्या दाढ्या मिशा, त्याच्यानंतर त्यांनी त्याच्या चेहऱ्याच्या मापाने बनवलेल्या दाढ्या मिशा, मग फायनल टचअप, असं करून 10 लुक टेस्ट करून आम्ही या लुकपर्यंत, आपण जो लुक पाहिला असेल तर त्या लुकपर्यंत पोहोचलो. आणि तो खूप कन्व्हिन्स वाटला टीममधल्या प्रत्येकाला. म्हणजे आधी प्रेक्षकांसमोर किंवा महाराष्ट्रासमोर एवढी मोठी, म्हणजे महाराष्ट्राचा पाया जो आहे ती व्यक्तिरेखा मांडताना आपण कन्व्हिन्स असणं खूप गरजेचं आहे असं मला वाटलं. तर त्याच्यामुळे आधी आम्ही कन्व्हिन्स झाल्यानंतर मग जेव्हा आम्ही रिव्हील केलं त्याला पुण्यामध्ये शिवसृष्टीच्या कार्यक्रमात, तर तिथे ते पाहिलं असं सगळ्यांनी पहिल्याच नजरेत लोकांना तो आवडला. आणि अशा रीतीने ती त्याच्या निवडीची प्रोसेस आहे.